प्रत्येक संघाच्या धावफलकाची योग्य माहिती ज्याने आमच्यापर्यंत पोहोचवली सन्माननीय योगेशजी यांचा सन्मान व्यासपीठासमोर केला जातोय. आपलंही स्वागत. मंगेशजी नारकर यांचा सन्मान आपण व्यासपीठासमोर करणार आहोत. आजच्या दिवसामधील स्कोररच्या भूमिकेमध्ये ज्यांना पाहिलं त्यांचा सन्मान करण्यासाठी जग्गू आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान व्यासपीठासमोर करणार आहोत. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचा चषक ज्याने आम्हाला सुपूर्त केलं सन्माननीय योगेशजी नारकर साहेब यांचा सन्मान आपण आदिनाजी कपाई साहेब यांच्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाचं चषक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सुपूर्त केलं गेलं आहे सन्माननीय योगेशजी नारकर साहेब यांचा सन्मान आपण व्यासपीठावरती करणार आहोत. चला पुढील सन्मानासाठी ज्यांनी आपल्या या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं चषक पुरस्कृत केलं सन्माननीय योगेशजी नारकर यांचा सन्मान सन्माननीय आदिनाजी कपाई साहेब आपणास विनंती करेल आपले शुभ हस्ते हा सन्मान आपण व्यासपीठावरती करणार आहोत. चला टाळ्या वाजवत मित्रांनो, कारण स्पर्धेला असं मी मगाशी म्हटलं की आयोजकांबरोबर प्रायोजकही महत्वाचे आहेत आणि प्रायोजकांच्या भूमिकेमध्ये प्रथम क्रमांकाचा चषक आपल्याला या ठिकाणी आपण पुरस्कृत केला त्याबद्दल आपले आभार. अमोल सौंदळकर आपणास विनंती आहे द्वितीय क्रमांकाचं चषक आपण या ठिकाणी आम्हाला पुरस्कृत केलं आपलाही सन्मान आपण व्यासपीठासमोर करणार आहोत. मी अमोल सौंदळकर आपणास विनंती करेल आपण ही व्यासपीठावरती यावं. अमोलजी सौंदळकर यांचा सन्मान आपण व्यासपीठासमोर करणार आहोत. अनिलजी राऊत साहेब आपणास विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण व्यासपीठासमोर करूयात. नारायणजी जाधव आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावरती आपलाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. मी राऊत साहेब आपणास विनंती करेल आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान देखील आपण व्यासपीठासमोर करूयात. प्रथमेश देवळेकर तुम्हाला विनंती आहे आपण व्यासपीठावरती प्रथमेश देवळेकर तुम्हाला विनंती आहे आपलाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. प्रथमेश देवळेकर तुम्हाला विनंती आहे आपण व्यासपीठावरती या.
राजेजी चव्हाण तुम्हाला विनंती आहे, आपले शुभ हस्ते हा सन्मान आपण करूयात. प्रथमेश देवेकर यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. यतीश सरवणकर तुम्हाला ही विनंती आहे, आपण व्यासपीठावरती या. यतीश सरवणकर अशा दिवसामध्ये चहा आणि नाश्ता याची म्हणजेच अल्पोपहाराची ज्यांनी व्यवस्था केली त्यांचाही सन्मान, ज्यांच्या माध्यमातून अल्प उपहार आपण पाहिला त्यांचा सन्मान देखील व्यासपीठावर आपण करणार आहोत. चला सर्व आमच्या खेळाडू मित्रांना विनंती आहे, मित्रांनो आपली स्पर्धा आहे, चला व्यासपीठासमोर या. लगेचच आपण वैयक्तिक पारितोषिकांकडे जाणार आहोत, त्यामुळे सर्व खेळाडू मित्रांना विनंती आहे, आपण प्लीज व्यासपीठासमोर या. महेंद्रजी नारकर आपणास विनंती आहे, आपण व्यासपीठावरती या. स्पर्धेसाठी लागणारे चेंडू ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले, सचिनजी आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं. महेंद्रजी नारकर आपण व्यासपीठावरती या. त्यांच्या सौभाग्यवती त्यांनाही विनंती आहे, आपण या. आपलाही सन्मान आपण सोबतीने करणार आहोत. आज दिवसभरामध्ये पाहिलं बरोबर बॉल स्पॉन्सर केले होते आणि प्रत्येक बॉल मैदानाच्या बाहेर आपण पाहिलेले आहेत. चला एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. त्यांच्या सौभाग्यवती खास त्यांचा खेळ पाहण्यासाठी इथे आलेले आहेत. आणि जसं म्हटलं जातं की एखाद्या यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, आणि इथे आपण महेंद्र यांना पाहिला तर क्रिकेटचं मला वाटतं हे वेड आहे, कारण सहसा शेवटच्या मोमेंटपर्यंत कोणी थांबत नाहीत, परंतु आपल्या नवऱ्याचा खेळ पाहण्यासाठी त्या इथे थांबल्या, आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. परिस्फोट सन्माननीय प्रवीण सोलकर आपणास विनंती आहे, आपण व्यासपीठावरती आहे. आपलाही सन्मान आपण करणार आहोत. त्यांच्यातर्फे त्यांनी या ठिकाणी प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट आपल्याला पुरस्कृत केले होते. त्यांचा सन्मान या ठिकाणी स्वीकारण्यासाठी राजेशजी नारकर आपल्याला विनंती करेल, आपण स्टेजवरती आहे. आपला सन्मान आपण त्या ठिकाणी करणार आहोत. सुनीलजी राऊत यांच्या शुभ हस्ते हा पुढील सन्मान आपण घेणार आहोत. स्वप्नील चव्हाण तुम्हालाही विनंती आपण व्यासपीठावरती आहे. स्वप्नील चव्हाण आपला सन्मान आपण व्यासपीठासमोर करणार आहोत. संदेश ढापले तुम्हालाही विनंती आहे. संदेशजी ढापले आपण या. आपलाही सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. चला याच्यानंतर लाईव्ह बॉडकास्ट यांच्या माध्यमातून पाहिलं सुपर लाईव्हचे. चला दादा आपण समोर या. आपलाही सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. चला सुपर लाईव्हचे टीम मेंबर आपण व्यासपीठावरती या. आपला सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि आमचे प्रशांत राऊत तुम्हाला विनंती आपण या. प्रशांत राऊत. याच्यानंतर आमचे डीजे ऑपरेटर जर या ठिकाणी असतील, दिवसभरामध्ये आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलं, आमचे डीजे ऑपरेटर, त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या.
प्रशांत राऊत आपण व्यासपीठावरती या संपूर्ण मैदानासाठी ज्याने खऱ्या अर्थानं मेहनत घेतली, मैदान आपल्याला उपलब्ध करून दिलं, एक भव्य दिवस स्पर्धा आपण पाहिली. चला टाळ्या वाजवत प्रशांत राऊत यांच्यासाठी. दीपेशजी राऊत आपण व्यासपीठावरती आपलाही सन्मान केला जाईल. त्या अगोदर आमचे डीजे ऑपरेटर आपणास विनंती, आपण व्यासपीठावरती आमचे डीजे ऑपरेटर त्यांचा सन्मान आपण व्यासपीठासमोर करणार आहोत. चला दीपेश राऊत आपलाही सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. मी आमच्या योगेश नारकर आपणास विनंती करेल, आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. उमेश नायर आणि प्रमोद सुतार तुम्हाला दोघांना विनंती आहे, आपण दोघेही व्यासपीठावरती या. उमेश अर्थात आमचे नायर आणि दोन्ही मान्यवरांना विनंती, आपण व्यासपीठावरती या. रमेशजी राऊत तुम्हालाही विनंती, आपण या, आपलाही सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. रमेशजी राऊत तुम्हाला विनंती, आपण या. रमेशजी राऊत आपण व्यासपीठावरती या. रमेशजी सरवणकर ज्यांच्या माध्यमातून वैयक्तिक जी पारितोषिक आहेत, बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज, या जे वैयक्तिक नामांकन आपल्याला या स्पर्धेसाठी पुरस्कृत केलं गेलं, मी त्यांनाही विनंती करेल, आपण व्यासपीठावरती या. आपलाही शुभ सन्मान या ठिकाणी आयोजन कमिटीच्या माध्यमातून केला जाईल. रमेशजी सरवणकर आपलंही हार्दिक स्वागत. चला एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात मित्रांनो, कारण आपल्या स्पर्धेसाठी ज्यांनी वैयक्तिक पारितोषिक आपल्याला पुरस्कृत केले ते सन्माननीय व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. चला याच्यानंतर आपण जी वैयक्तिक पारितोषिक आहे त्या वैयक्तिक पारितोषिकांकडे जाणार आहोत. सर्वप्रथम कॅश प्राइज आहे, त्या कॅश प्राइज साठी श्रीनाथ राऊत यांच्याकडून या स्पर्धेसाठी ज्यांनी उत्तम गोलंदाजी केली, वयवर्ष 40 असताना देखील, मंगेश राऊत यांच्या गोलंदाजीसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तर मी मंगेश जी राऊत यांना विनंती करेल आणि त्याच्याबरोबर श्रीनाथ राऊत तुम्हाला विनंती, आपण व्यासपीठावरती या. श्रीनाथ राऊत आपल्या शुभ हस्ते आपण मंगेशजी राऊत यांना या ठिकाणी कॅश प्राइज देणार आहोत. अनिलजी राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते कॅश प्राइज आपण देणार आहोत. चला टाळ्या वाजवूयात आपल्या खेळाडूंसाठी. आता पुढील नामांकन आहे स्पर्धेतील बेस्ट बॉलर. खूप सगळे गोलंदाजी खेळाडू आहेत आणि खूप चांगली गोलंदाजी देखील केली आजच्या दिवसभरामध्ये. ज्या गोलंदाजांना खास करून या संपूर्ण स्पर्धेमध्ये इम्प्रेसिव्ह स्पीड हाताळला, जय हनुमान राऊतवाडी संघासाठी खेळाडू आहे आणि जय हनुमान राऊतवाडी संघाचा आवाज होऊ द्या. चला विकी नाही आहे जगवून नाव आलं तर आपण या ठिकाणी आमंत्रित केलं, ज्याच्या नावावरती आले 7 विकेट. जगू नाही आहे तर जे पहिलं नाव होतं विकी, त्या विकी विकीसाठी एकदा जोरदार नाव वाजवत. या वर्षीचा 2026 पर्व 2 चा बेस्ट बॉलर जय हनुमान राऊतवाडी या संघाचा विकी ठरलाय. या वर्षीचा बेस्ट बॉलरचा मानकरी पुढील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये
बॅटरनं अक्षरशः आपल्या बँडनं मैदानावरती बॉलरची हवा काढली. त्या बॅटरचं नाव काय असेल? मयूर. येस, मयूर शिंदे या ठिकाणी आपण आमंत्रित करूया. मयूरनं या स्पर्धेमध्ये कुठले कंचन गावा आणि या स्पर्धेचा बॅटर ऑफ द टुर्नामेंट या नामांकनाचा मानकरी ठरलाय मयूर शिंदे. आणि स्पर्धेमध्ये पहिल्या वेळेला अर्धशतकी पाहिजे आणि ते देखील मयूर शिंदेच्या बाजूला जोरदार नाव असं गेल्या वर्षी देखील बेस्ट बॅटर होते. असावे 2 वर्ष ज्याने या मैदानावरती अधिराज्य गाजवले त्याचं नाव आहे मयूर शिंदे. मयूर तुझ्या पुढच्या कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा. याच्यानंतरचं पारितोषिक कुठली स्पर्धा म्हटली तर सर्व स्पर्धेवरील सर्वात मोठं पारितोषिक ते म्हणजे मॅन ऑफ द सिरीज. ज्या खेळाडूने तुम्ही पावमध्ये कॉन्फिडन्स केलं मॅन ऑफ द सिरीज साठी आधीच आवाजाला सुरुवात झाली आहे. त्याच्या बॅटमध्ये तुम्हाला 123 रन्स त्याने विकेट गेलेलं 3 आणि त्याचं नाव सगळ्यांच्या ओठांवरती आहे. नो डाऊट अबाउट मिस्टर आणि लेडीज त्यांच्या आज मला वाटतं अवधांगीने देखील या ठिकाणी आहेत. मला ते सिरीजचं नामांकन बरं देणार काय ती पहिली गाणी दुसरी गाणी गाणी पण आम्हाला रोज क्रिएशनचे सर्वे सर्वा मॅनेजर रोहित राऊत यांच्याकडून कुंदन राऊत याच्या बेस्ट फिल्डिंगसाठी 500 रुपयाचं काहीच प्राईज आहे. आपण चायनीज ऐकलं कलाकारांच्या कलाकाराचा आदर या ठिकाणी 500 ट्रिपल राईज वाटतं बघा. जय हनुमान राऊतवाडी या वर्षीच्या स्पर्धेचा रनरअप संघ आहे. त्यांना विनंती करते सर्व संघ आपण व्यासपीठावरती या. जय हनुमान राऊतवाडी या वर्षीचा रनरअप संघ आहे. सर्व संघाच्या खेळाडूंना विनंती केली आपण व्यासपीठावरती या. डायरेक्ट गुच्चीचे कपडे म्हणतात 15,000 रुपये म्हटलं रवींद्र पाडावे आपण जर असाल तर व्यासपीठावरती या. रवींद्र पाडावे तुम्हाला विनंती आपण जर उपस्थित असाल तर व्यासपीठावरती या. चला इथे जोरदार टाळ्या वाजवूयात या संघासाठी जो ठरला यावर्षीचा रनरअप आंबेड ग्रामस्थ कमिटी आपल्या सर्वांना विनंती आहे शुभ असते रनरअपसह पारितोषिक या ठिकाणी आपण वितरित करणार आहोत. तुम्ही सर्वांना विनंती करून आपण पुढे पारितोषिक या ठिकाणी प्रदान करणार आहोत. फोटो ऑर्डर करायच्यामध्ये दिसत बस आला. मैं ऐसा क्यों जय हनुमान राऊतवाडी या वर्षीचा रनरअप संघ आहे. नव्याने दाखल झाले. गेल्या वर्षी 6 संघ होते. यावर्षी 8 संघांनी सहभाग नोंदवला. पहिल्या वर्ष आणि पहिल्याच वर्षामध्ये रनरअप आज म्हणजे 16 मी होते दोन्ही पण संघ नवीन आहेत.
आठ या होत्या 16 मध्ये टीम होती 8 टीम 16 मॅच 16 मॅच 19 मॅच होत्या 19 यार 8 बोललं म्हणजे 8 एक 8 दिवसाला आमच्या बोका माणसं चांगली येते पण टाइमपास करतात सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवूयात या वर्षीचा रनर संघ हनुमान राऊत संघासाठी चल रहा है याच्यानंतर या वर्षीचा अनबिटन संघ जो एकही सामना हरलेला नाही, संघाचं नाव आहे जय गुरुदेव 11. या वर्षीचा विजेता संघ आहे, अंतिम विजेता. आणि या संघाला आपण आता व्यासपीठावरती आमंत्रित करूया. जय गुरुदेव 11 सर्व संघाच्या खेळाडूंना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती या. अंगई ग्रामस्थांच्या माध्यमातून तुम्हाला मेडल दिले जातील आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी आमचे आदरणीय प्रमुख पाहुणे यांच्या शुभ हस्ते आपण प्रथम क्रमांकाचं आदिनाजी कपाळी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे तो या ठिकाणी वितरित करणार आहोत. आपल्या स्क्रीनवरती पाहता या वर्षीचा अंतिम विजेता संघ म्हणजेच गुरुदेव 11 हा संघ ठरला या वर्षीचा विजेता. संघ मालक असतील तर त्यांनीही टीमला जॉईन करा. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं आमच्या सर्व प्रायोजकांचे आभार. चुकून कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आणि अंगली प्रीमियर लीग 2026 वर्ष 2 मध्ये यतीश सरवणकर तुम्हाला विनंती आपण या. घरी जाऊ नका, सर्वांना विनंती आहे 2 मिनिटं या ठिकाणी थांबायचंय.
हॅलो, धन्यवाद. आज या ठिकाणी श्री चंडिका देवी क्रिकेट संघ आयोजित आंग्ले प्रीमियर लीग पर्व दुसरं उत्तम रीतीने या ठिकाणी सादरीकरण